दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर वकील निलेश ओझा यांनी गंभीर आरोप केलेत। आदित्य ठाकरे हे ड्रग्ज व्यापार करतात असा दावा करत त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया हे दिशा मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी आहेत। आरोपींना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केला असा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। यावरच आता 8 एप्रिलला निकाल दिला जाणार आहे। सुशांतचा मृत्यू आत्महत्येनेच झाल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला देखील क्लीन चिट देण्यात आली आहे। माझा सगळा सोयरा असेल तरी कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। प्रत्येक प्रकरणामध्ये गृह विभागाने कडक कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलंय। मला टार्गेट केलं पण लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं असंही त्यांनी स्पष्ट केलंय। परिवहन विभागाच्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश हे मराठी भाषेत प्रदर्शित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। येत्या गुढीपाडव्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राज्य भाषा असल्याने हा निर्णय घेतल्याचं सरनाईक यांनी म्हटलं। नागपूर दंगलीच्या निषेधार्थ मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलंय। विधान भवनच्या बाहेर मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलंय। यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान वार्तांकन करताना पोलीस आणि पत्रकारांमध्ये देखील शाब्दिक चकमक झाली। बाजूला घ्या।